चौकार ठोकला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या संघाचे संघमालक किशोर कांबळे यांच्याकडून दिलं जाईल. लालबाग लेजेंड चांगला संघ आहे, ताकदवार संघ आहे. हर्षल घाडीगावकर त्याने फलंदाजी केली, त्याने गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये, त्याच्या जोरावरती हा संघ हा सामना जिंकलाय. पुढचा बॉल चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, रन मिळाल्या बॉलवरती एक. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव संख्या आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 2 या आकड्यावर. त्यावेळेला बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा, वाईट बॉल. या पुढील सामना असेल टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. सौरभ भैरे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय बॅटर आहेत हर्षल घाडीगावकर, सतीश भैरे, हर्षल घाडीगावकर, 2 बॅटर आपण पाहतोय. रात्रीचे 9:15 वाजतायत. 4 धावा धाव फलकावरती झाल्यात. या पुढील सामना टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील, पंचांचा इशारा, लेग बाईज ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धाव फलकावरती 5. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. सतीश भैरे आणि हर्षल घाडीगावकर या दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक आले संघाचे संघमालक किशोर कांबळे यांच्याकडून. कोणत्याही फलंदाजाने चौकार ठोकला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, षटकार त्याच्या बॅटमधून आला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या संघाचे संघमालक किशोर कांबळे यांच्याकडून. अमन वाटाणे इन ऍक्शन, मयूर पवार सिने अभिनेते मयूर पवार आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय, क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 7 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल, 1 टू गो. यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला फटका खेळून काढलाय, कव्हर मधून क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत बॅकअप दिले. अमन वाटाण्याने एक धाव बघता बघता पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 8 बिनगडी बाद. चांगली सुरुवात हर्षल आणि सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 धावा धाव फलकावरती. सिद्धी शेडगेने पहिलं षटक हाताळलं, त्याने खर्च केल्या 8 धावा. षटक क्रमांक 2 च्या खेळाला देखील सुरुवात होईल. हे षटक हाताळताना आपण पाहतोय यश पवारला. डावखुरा गोलंदाज, त्याने चांगली कामगिरी केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. तो यश पवार आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2. यश पवार डावखुरा गोलंदाज आहे, फिरकीपट्टू. चांगली कामगिरी त्याने केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सतीश साठी पहिला बॉल सतीश खेळतोय, पंचांकडे तो गेलाय. काहीतरी चर्चा पंच आणि त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये काहीतरी विचारपूस नक्कीच त्याने केली आहे. या पुढील सामना असेल टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे टीम एस ए फाउंडेशन. सिद्धी शेडगे विनंती असेल थोडं सहकार्य करा. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, वेळेचं बंधन आहे. 10 वाजायच्या आत हा सामना देखील संपवणं गरजेचं आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे.
जसा पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय पंचांकडे वाईटची मागणी केली जाते, पंचांनी मागणी फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. यश पवार हीच खासियत राहिली या गोलंदाजाची. संपूर्ण दिवस त्याने गाजवला. अशा पद्धतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यशचा. हा देखील बॉल चांगला आहे. खोलवर टप्प्याचा मयूर पवार त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्याच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. कन्वर्ट करू शकले नाहीत. पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये येतोय. मयूर बॉलवरती जातील तोपर्यंत एकच धाव. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर सरप्रसाद सहस्त्रबुद्धे लेग अंपायर आहेत. द मॅन फ्रॉम डोंबिवली. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर रवी पवार. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रोशन खापणे द मॅन फ्रॉम घाटकोपर आणि विजय केनी असे मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतात. लालबाग क्रिकेट धमाका प्रेक्षक देखील आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये सज्ज आहेत. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक. इट्स नो बॉल. पंचांचा इशारा इट्स नो बॉल. पुढील बॉल असेल फ्री हिट. प्रेक्षकांसाठी एक विशेष पारितोषिक आहे वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून. कैलासवासी योगेशदादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक. एका हाताने 100 कॅच जर प्रेक्षकांनी पकडली तर त्यांच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाईल. 100 कॅच. एका हाताने कॅच पकडा आणि दुसऱ्या हाताने 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक घ्या. नो बॉल. पुढील बॉल फ्री हिट. बीमर बॉल आणि आता मात्र पुढील बॉल असेल फ्री हिटचा. यश पवार. पुढचा बॉल फ्री हिटचा होता. समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा आहे. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव केली आहे. पूर्ण मकरंद होते त्या ठिकाणी आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 11. या पुढील सामना आहे टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. आता मात्र पुढचा बॉल यावेळेला बीट झालेत फलंदाज. डॉट बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न म्हणूनच काय पंचांचा इशारा त्या ठिकाणी आलाय. पहा शफल झाले. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. सतीश आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडूची सांगता होते. रन झालेत 11. शेवटचे 2 बॉल. मोठा फटका समोरच्या दिशेने. सतीश भैरेच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. लक फॅक्टर साथ देत नाहीये टीम लालबाग लेजेंड या संघाला. आणि रोहन शितोळे स्टँड आणि मनीष पवार स्टँड मध्ये जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आहे थोडं आपण मागे होऊन बसा. त्या पट्ट्यांवरती जोर देऊ नका प्लीज. उद्याचा आणखीन एक दिवस बाकी आहे. आणि मनीष पवार स्टँड मध्ये जे बच्ची कंपनी बसलेत त्यांना देखील विनंती आहे थोडं आपण मागे होऊन बसा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने चपराक दिली आहे. हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. सतीश भैरेच्या बॅट मधून येतोय. LCD ब्रँडेड चौकार. षटका केली 17. सतरा 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत
या पहिल्या इनिंग मधील. हर्षल घाडीगावकर त्याच्या समवेत आपण पाहतोय सतीश भैरेला. तो खेळतोय वैयक्तिक 11 बॉलमध्ये 11 धावांवरती 1 चौकार त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत पाहायला मिळाला. या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती सतीश भैरेच्या बॅटमधून चौकार आलाय. आणि आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त अतुल सागर आर्टचे सर्वेसर्वा माननीय श्री अतुल पांचाळ साहेब, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. यावेळेला हर्षल घाडीगावकरचा बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. पहा, प्रेक्षकांनी आपले हात अगदी डोक्यावर नेले. अकरा धावांवरती तो खेळतो वैयक्तिक. त्याला साथ देतोय हर्षल घाडीगावकर. 3 धावांवरती तो खेळतोय सिद्धी शेडगे, षटक क्रमांक 3. चांगला बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. हा देखील बॉल चाललाय भूषंकी क्षेत्रामध्ये. रन स्मितीला बॉलवरती 2 दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 20. सतीश भैरे चांगल्या फॉर्म मध्ये त्याने फलंदाजी केली आहे. 1 चौकार सतीश भैरेच्या बॅटमधून आलाय. 200 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. किशोर कांबळे यांच्याकडून या संघाचे संघ मालक आहेत. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. मकरंद मालक बॉलच्या खाली झेल पकडलाय. संपुष्टात आली आहे सतीश भैरेची खेळी. विकेटचं होतंय पतन. डीजे नवीन फलंदाज श्लोक जाधव. चांगली बॅटिंग त्याने मागील मॅच मध्ये देखील केली आहे. तो श्लोक जाधव आता मात्र मैदानात. रन झाले धाव फलकावरती 20. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. सिद्धी शेडगे त्याने अजूनपर्यंत धावा खर्च केले 10. एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली आहे. श्लोक जाधव नवीन फलंदाज, ताकदवार फलंदाज आहे. टीम लालबाग लेजेंड या संघाकडून. बॉल सोडून दिलाय. बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 21. अवनीश प्रजापती गुणलेखक या स्पर्धेनिमित्त माझ्या समवेत. कालपासून त्यांनी देखील चांगली कामगिरी केली. यावेळेला लॉंग अँड स्ट्रॉंग हँडसम बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. श्लोक जाधवच्या बॅट मधून येतोय. एलसीडी लालबाग क्रिकेट धमाका चौकार. काय फटका खेळलाय श्लोक जाधवने. स्टँड अँड डिलिव्हर मैदानाच्या बाहेर. हा बॉल शोधायला मला वाटते 2 दिवस लागतील. बॉल भेटणार देखील नाहीये. एवढा ताकदीने बॉलला मारलं होतं श्लोक जाधवने. पुढचा बॉल सिद्धीचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडला. वडा कॅच. फलंदाज बाद. विकेट. डीजे
एक चौकार ठोकून तो माघारी परतलाय. तो बाद झाल्यानंतर आता मात्र मयुरेश राणे 25 धावा धाव फलकावरती झालेत. हर्षल घाडीगावकर वैयक्तिक 3 बॉलमध्ये 3 धावांवरती तो खेळतोय. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. या बॉल नंतर किक इवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. 2 मिनिटांचा ब्रेक रणनीती स्ट्रॅटर्जी आखण्यासाठी या खेळाडूंना दिली जाते आयोजन समितीच्या माध्यमातून. किक इवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा बॉल झाल्यानंतर मयुरेश राणे नवीन बॅटर. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना चांगला प्रयत्न झाला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 26 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. 26 धावा धाव फलकावरती 2 गडी माघारी परतले टीम लालबाग लेजंड. शिवसेना शाखा प्रमुख 203 चे आमचे मार्गदर्शक माननीय श्री मिनारभाई नाटाळकर. थँक्यू सो मच. लालबाग क्रिकेट सारी मेहनत त्यांनी घेतली आहे. एक मराठी उद्योजक, भारतातील पहिली वेबसाईट tenniscricket.in. वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मयूर पवार बॉलवरती येत होते तोपर्यंत एकच धाव घेतली आहे एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 27. माझ्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये श्रेयस आहेत, ऑनलाईन स्कोरर. यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. थेट विरारहून लालबाग नगरी त्यांनी गाठली आहे. क्या बात आहे. खूप सारं प्रेम क्रिकेटचं त्यांचं देखील दिसून येते. पुढचा बॉल यावेळेला रड्डार मध्ये बॉल फेकून दिलाय, उडवून दिलाय, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हर्षल घाडीगावकरचा डीजेचा आवाज आमच्या कानावरती पडतोय आणि बॉलचा देखील आवाज आमच्या कानावरती पडतोय. हे दोन आवाज मंत्रमुग्ध करतायत आम्हाला. पुढचा बॉल फलंदाजीसाठी आपण पाहतोय. बॅटर आहेत हर्षल घाडीगावकर. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1 रन झाले धावफलकावरती टीमच्या 32.
षटक क्रमांक 4. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जाईल. दोनच धावा आहेत. आपण पाहतोय फोटोग्राफर, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. 2 फोटोग्राफर या स्पर्धेनिमित्त. आमचे मित्र सौरभ मस्कर आणि त्यांच्या समवेत राज मारू स्वतः फिल्म सिटीमध्ये DOP म्हणून कार्यरत आहेत. तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. ही सर्व क्षणचित्र टिपली जातात, त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जातात. सौरभ मस्कर आणि राज मारू हे 2 कॅमेरामॅन. पंचांचा इशारा. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार हर्षल घाडी गावकरच्या बॅट मधून. प्रेक्षक खचाखच गर्दी. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये सर्व प्रेक्षक गुलाबी थंडीमध्ये या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल मकरंदचा. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 38. 3.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा ठोकण्याचा प्रयत्न होतोय टीम लालबाग लेजेंड या संघाकडून. खेळाडूंना विनंती असेल, आपण रोहन शितोय स्टँड मध्ये असं नसतं वा. टीम लालबाग लेजेंड मॅच थांबवावी लागेल. खेळाडूंना विनंती, आपण डगआउट मध्ये बसा. सर्व खेळाडूंना विनंती आहे, रोहन शितोय स्टँड मध्ये आपण असं नसतं वा. धन्यवाद. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मयूर बॉल वरती येतील तोपर्यंत एकच धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 39. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं षटक ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 6 बॉल. हर्षल गाडीगावकर चांगली फलंदाजी त्याने केली आहे. त्याने वैयक्तिक 8 बॉलमध्ये 15 धावा केल्यात. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्याला साथ देतोय मयुरेश राणे. तो खेळतो वैयक्तिक 2 धावांवरती. चला स्पीडअप घ्या. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल, टीम एस ए फाउंडेशन आणि लालबाग लेजेंड. विनंती आहे प्लीज लालबाग लेजेंड. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला दिला गेला होता. त्या टाइम आउट मध्ये आपण ब्रेक घ्यायचा आहे. विनंती आहे. सहा बॉल. शेवटचे 6 बॉल. साहिल चव्हाण टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामॅन. खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत. संपूर्ण मैदान त्यांनी कव्हर केलंय.
त्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि मास्टर कॅमेरामॅन आपण पाहतोय समोरच्या दिशेने जय पाडेकर, तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. थेट पालघरहून हा कॅमेरामॅन लालबाग मध्ये आलाय, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पालघरहून त्याने लालबाग गाठलंय. क्रिकेटवरचं प्रेम, टेनिस क्रिकेट .in वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करायचंय म्हणूनच त्याने लालबाग गाठलंय. हे सर्व कॅमेरामॅन, हे सर्व दृश्य टिपतायत आपल्या कॅमेऱ्यामध्ये. शेवटचे 6 बॉल हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज दुर्वांक बागवे. शेवटचे 6 बॉल हर्षल घाडीगावकर साठी. पहिला बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा वाईट बॉल प्लस 1 धाव. 2 धावा. रन झाले धाव फलकावरती 41-41. दडपण दबाव निर्माण झालाय. प्रेक्षक आपण पाहतोय जागा नाहीये बसायला, मैदानामध्ये उभं राहून ह्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक आहे म्हणून क्रिकेट जिवंत आहे. आणि विनंती असेल खेळाडूंना, या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रेक्षक आहे म्हणून क्रिकेट जिवंत आहे. या क्रिकेटने सगळ्यांना वेळ लावलाय. पुढचा बॉल दुर्वांगचा, यावेळेला LBW लेफ्ट फॉर द विकेट. विकेटचं होतंय पतन, बाण सोडलाय दुर्वांगने, विकेट मिळाले हर्षदची. आउट. लेग बिफोर द विकेट. सेलिब्रेशन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. हे सेलिब्रेशन दाखव, पहा सेलिब्रेशन. बाण सोडला गेला दुर्वांग बागवेच्या माध्यमातून. क्या बात है, याला समजतात सेलिब्रेशन. मयूर पवार देखील खुश असतील त्या विकेटवर. हर्षल गाडीगावकर आता मात्र माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजन साली. चांगली बॅटिंग केली आहे हर्षल गाडीगावकरने या मॅच मध्ये. प्रेक्षक आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती टेनिस क्रिकेट .in. जागा नाहीये बसायला, सर्व प्रेक्षक गर्दी करतायत. लालबाग क्रिकेट धमाका धमाका कोण करणार या स्पर्धेमध्ये, त्याची आतुरता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5. 41 धावा धाव फलकावरती. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसराला जाऊन बसले. शेवटचे 5 बॉल, या 5 बॉल मध्ये अजून किती धावा येतील. वा क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत, शुभेच्छा देत आहेत स्पर्धेला, हात वरती करतायत, शुभेच्छा देत आहेत, आनंद घेत आहेत क्रिकेटचा. दुर्वांग बागवेचा पुढचा बॉल. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. राजनची बॅट बोलली आहे मागच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल उडवले, बॉलला फेकून दिले मैदानाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 2 धावा. चांगला फटका, ताकदवार स्ट्रोक आहे. ताकद आहे या फलंदाजाकडे, नजाकत आहे. रन झाले 43. अजून शेवटचे 4 बॉल शिल्लक. पहिली इनिंग. शुभेच्छा सर्व प्रेक्षक देत आहेत. त्यांना देखील आतुरता होती ही स्पर्धा केव्हा येणार. ती स्पर्धा आली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. लालबाग क्रिकेट धमाका. धमाका कोणता खेळाडू करेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला दुर्वांगने. आता मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झाली, तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि म्हणूनच ही काय धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 44. हे प्रेक्षक आमचे मित्र आपण पाहतोय जय आचार्य देखील शुभेच्छा देत आहेत. हे सर्व प्रेक्षक दर्दी प्रेक्षक जमलेत या मैदानामध्ये. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण लालबाग. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्राइक डाऊन द ग्राउंड. बॉल चालले सीमारेषेच्या पलीकडे. दन 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 दणदणीत पंचांचा इशारा येतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पार.
हा तुफान आलं, मी म्हंटल आणि तुफान आलंय मैदानात, वादळ आले. आता मात्र वादळ घोंगावतंय. राजन साली नावाचा पहा प्रेक्षक टाकीवरती बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बॅटची कडा घेऊन चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्याच्याकडून चूक झाली तोपर्यंत एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेतलीये, केलीये पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज मयुरेश राणे आउट. प्रेक्षक बघतोय आपण, प्रेक्षक पाहतोय. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. पाण्याच्या टाकीवरती प्रेक्षक, कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये प्रेक्षक, प्रेक्षक गर्दी करतायत. CRICKET या 7 अक्षरांनी तुम्हा सगळ्यांना वेळ लावले. तो क्रिकेटचा खेळ, लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक गर्दी करतायत. तहान भूक सर्व काही त्यांनी विसरले. त्यांनी गाठलंय कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. थांबवला त्या ठिकाणी आणि धावबादच्या स्वरूपात आता मात्र फलंदाज बाद. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या. झालेत 30 बॉल जिंकण्यासाठी 52 धावांची गरज टीम एस ए फाउंडेशन. बॅटिंग केली हर्षल गाडीगावकरने. राजन साली शेवटच्या षटकामध्ये आले, त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. या पुढील सामना टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल पटांगणामध्ये या मैदानामध्ये यायचं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. अतुल सागर आर्टचे सर्वे सर्वा माननीय श्री अतुल पांचाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार. अतुल सागर आर्टचे सर्वे सर्वा माननीय श्री अतुल पांचाळ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. अतुल सागर आर्ट चे सर्वे सर्व अतुल पांचाळ साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. आणि नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय पुन्हा एकदा सारा 11च्या बाजूने लागलाय. सलग 5 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकणारा हा संघ ठरलाय टीम सारा 11. अक्षय शेडगे निर्णय कळवा. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला. टीम सारा 11 संघ जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. मनीष पवार स्टँड मध्ये संघ दाखल झाले. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध संघ आपण पाहतोय रोहन शितोळे स्टँड मध्ये टीम लालबाग लेजेंडा संघ. तर विनंती असेल राजेश शिवाजी युवा प्रतिष्ठान सभासद माननीय श्री अमय जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. अतुल सागर आर्टचे सर्वे सर्व माननीय श्री अतुल पांचाळ साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मान्यवरांची मांदियाळी या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ऑन स्क्रीन साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं नेट क्लीन थेट असं प्रक्षेपण 4 कॅमेरासह त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम तयार आहे.
स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्यासाठी खूप सारी मेहनत tenniscricket.in ने घेतली. जगातील पहिली वेबसाईट आहे टेनिस क्रिकेटमधील जगातील पहिली वेबसाईट. आणि आपण पाहिलं तर जे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ते आम्हाला लाभलंय श्री विनोददादा पाटील, अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना, स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचे सर्वेसर्वा श्री विनोददादा पाटील यांच्या सौजन्याने आपण पाहतोय. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबद्वारा आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय प्रेक्षक क्रिकेटर्स आहेत. जे क्रिकेटर्स आपण पाहतोय आमच्या चिंचपोकळी विभागातील आहेत, काळ्या चौकी विभागातील आहेत, लालबाग मार्केटमधील आहेत. हे सर्व क्रिकेटर्स आज मात्र लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये जातोय सेकंड इनिंगच्या दिशेने. 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. मकरंद मालप आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सिद्धी शेडगेला या संघाचा टीम कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एल्ड आहे. पहिलं षटक पहिला बॉल हाताळण्यासाठी मयुरेश राणे. पहिलाच बॉल फिंगर रोल केले, वळवले बॉलला. पहिलाच बॉल आलाय निर्धाव. 52 धावांचा पाठलाग. पहिला बॉल निर्धाव. मकरंद मालप फलंदाजी त्याला करावी लागेल या मॅच मध्ये. रन्स करायचे आहेत 52 सामना जिंकण्यासाठी. होतील का 52 धावा पूर्ण? पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शफल झाले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते. पुन्हा एकदा फिंगर रोल केले जातात मयुरेश राणे यांच्या माध्यमातून. हे पहा प्रेक्षक, हे सपोर्टर्स आहेत टीम लालबाग लेजेंड या संघाचे. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या संघाला प्रोत्साहन मार्गदर्शन ते करतायत. पुढचा बॉल बॅटची कडा. व्यासपीठाला सलामी देणारा फटका. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल. लालबाग लेजेंडचे सपोर्टर्स आपण पाहतोय. चाहते टीम लालबाग लेजेंड या संघाचे. त्यांच्या अंगावर देखील जर्सी आपण पाहतोय लालबाग लेजेंड या संघाची. प्रेक्षक बच्चे कंपनी आमच्या महिला वर्ग देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पुढचा वर्ग बॉल हवेमध्ये आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये येतोय आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावर. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री देवेंद्र भुरके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. थेट खोपोली येऊन त्यांनी लालबाग गाठले. त्यांचं देखील क्रिकेटवर प्रेम. देवेंद्र भुरके साहेब थेट खोपोली येऊन लालबाग मध्ये दाखल झालेत लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. साहेब खूप खूप धन्यवाद. एवढ्या लांबून आपण लालबाग मध्ये आलात. या प्रेमापोटी आमच्या विनंतीचा आपण मान दिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. लालबाग क्रिकेट धमाका कोणता संघ करणार? 14वा पर्व या स्पर्धेचं. 14व्या पर्वामध्ये चॅम्पियन्स कोणता संघ होणार याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. आमच्या हनुमान सेवा मंडळाचे विलास राणे आणि सहकारी यांनी देखील स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर्व सपोर्टर्स लालबाग लेजेंड या संघाचे आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतात. कॅमेरामॅन ही सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात, टिपली जात आहेत. पुढचा बॉल मयुरेशचा. यावेळेला देखील फिंगर रोल केलेत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. आता मात्र वाईट बॉल. काही प्रेक्षक चिंतेमध्ये आहेत तर काही प्रेक्षक खुश आहेत, कारण सपोर्टर असतात. आपल्या आवडीचा संघ, आपल्या आवडीचा खेळाडू मैदानामध्ये उतरला की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक मात्र आतुर असतात. पुढचा बॉल मोठा फटका. बॅटरच्या बॅटमधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. रन्स मिळतील या बॉलवरती. दोन धावा पंचांनी घोषित केल्यात. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं सुरू झाले, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय आणि 5 धावा धावफलकावरती झाले. दर्दी प्रेक्षक पहा, दर्दी प्रेक्षक काहींनी आपल्या अंगावरती IPL इंडियन प्रीमियर लीग मुंबई इंडियन्सची जर्सी देखील परिधान केली आहे. मुंबई इंडियन्स या संघाने देखील वेळ लावलंय संपूर्ण क्रिकेट विश्वाला. असे प्रेक्षक आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूची जर्सी आपल्या अंगावरती परिधान करून त्यांनी मैदान गाठलंय.
आमचा महिला वर्ग ते देखील एन्जॉय करतात ही टुर्नामेंट. लालबाग क्रिकेट धमाका त्यांना देखील आतुरता आपण पाहतोय ऑन स्क्रीन. शैलेश शेडगे त्यांच्या समवेत आपण पाहतोय स्वरांज शैलेश शेडगे. खूप साऱ्या शुभेच्छा. संघ मालक आहेत श्रीमंत समर्थ. वा बच्चे कंपनी पहा, बच्चे कंपनी पहा, एन्जॉय करतायत टुर्नामेंट लालबाग क्रिकेट धमाका. त्यांना देखील आतुरता आहे कोणता संघ फायनलिस्ट होणार. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या सर्व खेळाडूंना. पुढचा बॉल आता मात्र बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे सुशांत कडणे षटक क्रमांक 2 हाताळत असताना. चांगला बॉल, पहिला बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळला. पहा बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा देत आहेत या खेळाडूंना शुभेच्छा. पहा बेस्ट ऑफ लक केलंय या बच्चे कंपनीने. क्या बात है, क्या बात है. चॉकलेट खात खात या लालबाग क्रिकेट धमाकाचा आनंद घेत आहेत. वेळेला डायरेक्ट थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण केली आहे निकिरी दावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 7. आज बच्चे कंपनी आली आहे मैदानामध्ये. प्लेयर्सपाशी योगेश दादा पाटील क्रीडांगण त्यांनी गाठलंय. मोठं झाल्यावरती त्यांना देखील ही स्पर्धा खेळायला मिळेल. लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय सुशांत कडनेने. हा बॉल जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती स्वतः. हर्षल गाडीगावकर तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 8. सुसज्ज असं व्यासपीठ. भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा सण. प्रत्येकाच्या हातामध्ये बॅट आहे. प्रत्येक पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्या प्रेक्षकांसाठी एक विशेष पारितोषिक आले. जो पुरुष वर्ग आहे त्या पुरुषांनी जर एका हातामध्ये 1 हँडेड कॅच पकडली तर मात्र वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल प्रेक्षकांना. आणि जो महिला वर्ग आहे त्यांनी 2 हातांमध्ये झेल पकडला तर त्यांच्यासाठी देखील 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. पुन्हा एकदा बॉल मैदानात येतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. दोन धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या दुहेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 10. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती 10. यश पवार. पवारची पॉवर या मॅच मध्ये पाहायला मिळू शकते. टीम एस ए फाउंडेशन. यावेळेला बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रात. एक धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केले एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 11. 11 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय सर्व प्रेक्षक आपण पाहतोय गर्दी करतायत मैदानामध्ये. आतुरता होती स्पर्धा केव्हा रंगणार. लालबाग क्रिकेट धमाका क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये ते आलेत. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या दिवसातील आपण पाहतोय शेवटचा सामना रंगेल तो म्हणजे टीम सारा 11 विरुद्ध विदिशा स्टार या 2 बलाढ्य संघांमध्ये. तर शिवसेना माजी नगरसेविका उर्मिलाताई पांचाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये ताई आपलं हार्दिक स्वागत. ताईंचं या ठिकाणी शुभागमन होते. माजी नगरसेविका शिवसेना उर्मिलाताई पांचाळ ताईंचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. आमच्या विनंतीस मान देऊन आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. यावेळेला काय घडतंय. मयुरेश राणेने फिंगर रोल केले. ज्याप्रमाणे त्याने फिंगर रोल केले थेट फलंदाजाच्या हातावरती बॉल जाऊन आदळला. मकरनला देखील कळाला नाहीये बॉल. पहा खेळाडू पहा या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू पहा. सर्व खेळाडू. माजी नगरसेविका उर्मिलाताई पांचाळ ताईंचे या ठिकाणी शुभागमन.
ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. जय महाराष्ट्र. तर मॅचच्या दिशेने पुढचा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा, व्हाईट सिग्नल, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 12. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून पहा आपण व्यासपीठावरती शिवसेना माजी नगरसेविका उर्मिलाताई पांचाळ आहेत आणि हे सर्व मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा, रन मिळाल्या बॉलवरती एकच धाव पंचांनी घोषित केले. हे दर्दी प्रेक्षक आमचे मित्र सुधीर पवार देखील आले थेट घोडप देऊन. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटर मकरंद मालपच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. दोन धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या दुहेरी धाब्याच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 15. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय टीम एस ए फाउंडेशन. 52 धावांचा पाठलाग. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 ची गरज आहे. मकरंद मालप आणि यश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मकरंद खेळतोय 9 बॉलमध्ये 6 धावांवरती. यश पवार खेळतोय वैयक्तिक 3 धावांवरती. मयुरेश राणे त्या बात आहे, काय षटक हाताळले. 9 बॉल त्याने आतापर्यंत हाताळलेत. 9 धावा त्याने खर्च केलेत. सर्व मान्यवर व्यासपीठावरती बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मान्यवरांची मांदियाळी सुसज्ज असं व्यासपीठ. भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा लालबाग क्रिकेट धमाका 14वा पर्व या स्पर्धेचं. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आपण पाहतोय. शनिवार, उद्या संडे फंडे. क्रिकेटची मेजवानी तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळेल. लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केले. हा देखील बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. रन मिळेल या बॉलवरती. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 16. मोठे फटके येणं गरजेचं आहे. टीम एस ए फाउंडेशन 14 बॉलमध्ये 36 ची गरज आहे. मकरंद मालप आता मात्र पुन्हा एकदा फिरवलंय बॉलला. ज्याप्रमाणे बॉल फिरला त्याचप्रमाणे फलंदाज देखील फिरलाय. मकरंद मालप त्याला देखील कळला नाही हा चेंडू. फलंदाज बीट झाले. डॉट बॉल. मॅचचं समीकरण 13 बॉल 36 धावांची गरज. 13 मध्ये 36. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रडार मध्ये बॉल होता. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा. फलंदाजीसाठी आलेत. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली. 1 षटक त्याने हाताळले. एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने पटकावली. 1च धाव त्या षटकामध्ये त्याने खर्च केली होती. तोच हर्षल घाडीगावकर या संघाचा टीम कॅप्टन आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. होतील का पूर्ण या 34 धावा.
यश पवार त्याच्याकडे क्षमता आहे, त्याची पॉवर आता मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? हर्षल गाडीगावकर, पहिला बॉल यश पवार साठी. पवारची पॉवर प्रेक्षकांना पाहायची आहे. टप्प्याचा बॉल पाठवलाय, बॉलला हुक केलंय, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतो यश पवारच्या बॅट मधून एक लांब 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 खूपच लांब चौका. मॅचचं समीकरण बदललंय. हा देखील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येईल का? पंचांचा इशारा, एकच धाव. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 23. 10 बॉल जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. टीम एस ए फाउंडेशन व्यासपीठावरती आपण पाहतोय. एस ए फाउंडेशन या संघाचे संघ मालक माननीय श्री सचिंद्र ऐरे व्यासपीठावरती बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा. दुहेरी फटका पाहायला मिळाला. रन झाले धावफलकावरती टीमच्या 25 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 ची गरज. 2 ते 3 मोठे प्रहार. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतो प्रेक्षकांना. प्रेक्षक देखील त्याची आतुरता करतायत. यश पवारच्या बॅट मधून मोठे फटके येऊ दे, मॅचचं चित्र पलटू दे असं प्रेक्षकांना वाटत आहे, कारण एकाकी एकतर्फी हा सामना आपण पाहतोय. 9 बॉल मध्ये 27. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सर्वेश बॉलच्या खाली, झेल पकडलाय, संपुष्टात आलाय यश पवारचा खेळ. विकेटचं होतंय पतन. डीजे बादल बरसा बिचोली. डीजे मास्टर. पुढचा बॉल अमन वाटण्यासाठी. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो गोलंदाजाचा हात आपण पाहतोय येस्टर्न वरती जाऊन आदळला आणि म्हणूनच की काय पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. पुढील बॉल, उघडा डोळे बघा नीट, पुढील बॉल असेल. फ्री हिट. ऍक्शन रिप्ले. हात त्या ठिकाणी लागला येस्टर्नना, म्हणूनच की काय पंचांचा इशारा, नो बॉल. पुढील बॉल फ्री हिट अमनसाठी. फ्री हिटचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल. फ्री हिट ऑन आहे. मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. 8 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, तोपर्यंत एकच धाव. थर्ड अंपायर घेतलाय बिमर साठी. बिमर चेक केला जातोय. द मॅन फ्रॉम डोंबिवली प्रसाद सहस्रबुद्धे ऑन फील्ड अंपायर आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये स्ट्रेट अंपायर आपण पाहतोय सर रवी पवार. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर द मॅन फ्रॉम घाटकोपर रोशन खापणे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विजय केनी. हे मॅच ऑफिशियल्स पंचांचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. tenniscricket.in 18 लाखाचा पल्ला त्यांनी पार केलाय. 4 कॅमेऱ्यासह त्यांची टेक्निकल टीम या मैदानामध्ये सज्ज आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेचं. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण खच्चाखच फुल पॅक. प्रेक्षकांनी भरलं हे मैदान, गजबजून गेले. क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा असतील फेअर डिलिव्हरी आहे की नो बॉल आहे, त्याची पडताळणी चालू आहे. थर्ड अंपायर म्हणजेच हायकोर्टामधून निर्णय सुप्रीम कोर्टात गेलाय.
सुप्रीम कोर्टात त्याची पडताळणी चालू आहे. ऑनफिल्ड अंपायरने थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. नो बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता करतायत थर्ड अंपायर. निर्णय येईल, निर्णयाची वाट पाहावी लागेल. लालबाग क्रिकेट धमाका 2024 14व पर्व. गेली 14 पर्व आपण याच मैदानामध्ये खेळतोय, संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय. त्याचं कारण एक आहे, लालबाग क्रिकेट धमाका. धमाका कोणता संघ करेल उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायचंय. धमाका कोणता खेळाडू करेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर कोणत्या खेळाडूला मिळणार याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कोणता संघ या 4 फुटी झळत्या करंडकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. काय होईल? नो बॉलची पडताळणी चालू आहे. विचार विनिमय अभ्यास करून निर्णय दिला जाईल. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होता कामा नये. पंचांनी देखील त्याची काळजी घेतली आणि म्हणूनच की काय थोडा टाइम गेला तरी चालेल, पण निर्णय अचूक येणार. निर्णय अचूक येणार पंचांकडून. त्याची पडताळणी ते करतायत. ऑन फील्ड अंपायर आहेत रवी पवार, प्रसाद सहस्त्रबुद्धे. आता मात्र निर्णय आलाय. इट्स नो बॉल. नो बॉल. बीमर बीमर बीमर. काय घडतं या मॅच मध्ये? मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर रन झाले धावफलकावरती 30. 8 बॉल जिंकण्यासाठी 22 ची गरज. पुढील बॉल असेल फ्री हिट. मकरंद मालप बॉल सोडून दिलाय. बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईट बॉल. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलतंय. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. 8 बॉल 21 धावा. हिटचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हँड अँड सम ह्यूज बिगी 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 बिगी. काय फटका खेळलाय. मकरंद बालपच्या बॅट मधून येतोय चौकार. व्हॉट अ शॉट. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा देव, त्याची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला मकरंद मालपच्या बॅट मधून समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. हँड हँडसम स्ट्रोक पहा. ऍक्शन रिप्ले. रड्डार मध्ये बॉल होता समोरच्या दिशेने, त्याने फेकून दिला त्या बॉलला. 7 मध्ये 17 होतील का पूर्ण? मकरंद मालप 13 बॉल मध्ये तो धावांवरती खेळतोय. 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थांबवलं त्या ठिकाणी. रन घेत होते, थांबवलं अमनने. मॅचचं समीकरण शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावांची. 3 षटकार ठोकतील का अमन वाटाने? स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय. तो स्ट्राईक वरती आता आलाय. 6 बॉल कोणत्या खेळाडूला आमंत्रित करणार हाताळण्यासाठी? सर्वेश कारेकर याच्यावरती विश्वास दाखवलाय हर्षलने. त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. 6 मध्ये जिंकण्यासाठी 17 ची गरज पहा ऑन स्क्रीन. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. 35 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावांचा पाठलाग हा संघ करतोय आणि म्हणूनच की काय 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सर्वेश कारेकर हे षटक. अमन वाटाने त्याच्या बॅटमधून 17 धावा येतील का? 6 बॉल मध्ये 17 करणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण मॅच, इम्पॉर्टंट लढत आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं गरजेचं आहे. लालबाग लेजेंड विरुद्ध टीम एस ए फाउंडेशन एकमेकांच्या विरुद्ध. 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. अमन वाटाने 3 षटकार त्याच्या बॅटमधून येतील का? सर्वेश कारेकर त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. हर्षलने त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. अमन वाटाने त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे नजाकत आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. आता मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. अमन वाटाने 6 बॉल 17 धावा.
पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे सुशांत, तोपर्यंत एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, अमन धावत सुटलेत, कोणता फलंदाज बाद? फलंदाज बाद आहे मकरंद मालप. विकेटचं होतंय पतन, धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी. स्पर्धेनिमित्त श्री प्रतीक महानवर थेट डोंबिवलीहून ते या ठिकाणी दाखल झाले. श्री मंगलमूर्ती ग्रुप प्रोप्रायटर श्री आकाश पाटील, तुमचं देखील आयोजन समितीच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील, बॉलवरती एकच धाव मिळेल. आता मात्र एकच धाव, एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 37. शेवटचे 4 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. व्यासपीठावरती आपण पाहतोय माननीय श्री प्रतीक महानवर थेट डोंबिवलीहून त्यांनी लालबाग गाठले. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्री मंगलमूर्ती ग्रुप प्रोप्रायटर श्री आकाश पाटील यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आयोजन समितीला तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेनिमित्त. पुढचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक 1 2 3 तीन क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल पकडलाय मयुरेश राणेने. विकेटचं होतंय पतन, फलंदाज आउट. चांगला झेल मयुरेश राणेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जानवलकर नवीन फलंदाज आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 3 बॉल शिल्लक आहे, 3 मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. रन झाले धावफलकावरती टीमच्या 37. 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले टीम एस ए फाउंडेशन. व्यासपीठावरती सर्व मान्यवर आपण पाहतोय, मान्यवरांची मांदियाळी. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आणि आयोजकांना. पुढचा बॉल, गणेश जानवलकरचा फटका, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, बॉल जाईल एकेरी धावेसाठी. एकच धाव पंचांनी घोषित केले एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या पुढे सरकली. 38 धावा धावफलकावरती झाल्या, 38 ऑन बोर्ड. 38 धावा मॅचचं समीकरण. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 मध्ये 14 करायचे आहेत. सर्वेश कारेकर 2 बॉल 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नवीन बॅटर आहेत गणेश जानवलकर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फलंदाज बीट झाले. शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी